हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हे एक महिनाभर अधिक महिना असणार आहे. याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. तर ह्या महिन्यामध्ये जितकी तुम्ही सेवा करता, तितकी आपल्याला 33 पटीने अधिक फळ मिळत असते. तर या महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे भगवान हरी विष्णूंची, माता लक्ष्मींची सेवा करायची आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये दुर्मिळ योग म्हणजे अजून आपला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. तर ह्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. जेणे आपली जी काही घरातील प्रगती थांबलेली आहे, जे काही संकट आलेले आहेत ते निघून जातील आणि घरातील आपली प्रगती उंचावर जाईल आणि जे नकारात्मक वातावरण आहे ते निघून जाईल. तर तो उपाय कोणता आहे ते आपण बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची जितकी आपण सेवा करू, तितकी आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सतत राहावी, आपल्याला त्याचा म्हणजे कुठलीही अडचण आली नाही पाहिजे, यासाठी आपण माता लक्ष्मीची भरभरून सेवा केली पाहिजे. तर माता लक्ष्मीची ह्या महिन्यामध्ये तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता, नामस्मरण करू शकता. ही सेवा केल्याने आपल्या घरामधील म्हणजे कितीही मोठी अडचण असेल तर ती नाहीशी होती. आणि आपल्याला गुरुपुष्यामृताच्या दिवशी सुद्धा एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय काय आहे ते बघू. तर आपल्याला त्या दिवशी म्हणजे एक विड्याचे पान घ्यायचे आहे. त्यावर एक सुपारी ठेवायची, अक्षता ठेवायची आणि ती आपल्याला बाळकृष्णाच्या जवळ ठेवायची आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तर ती कशी पूजा करायची? त्याचं काय महत्त्व आहे हे बघूया आपण. तर बघा, अमृत मंथनामधून समजा जे मोहिनी रूप भगवान हरिविष्णूंनी मोहिनी रूप घेतलं होतं आणि सगळ्यांना अमृत वाटप केलं होतं. तर त्यातलं अमृत काही शिल्लक राहिलेलं ते म्हणजे भांडं तसंच राहिलं आणि त्या भांड्यामधनं जे म्हणजे अमृत राहिलेलं होतं, तर त्या अमृतामधून एक असा वेल तयार झाला. तर तो वेल नागासारखा भरभर वाढला. आणि तो वेल इतका वाढला, की त्याला त्याचे म्हणजे हिरवेगार पानं देव देव म्हणजे सगळ्या देवांना पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. आणि म्हणजे भगवान विष्णू, हरिविष्णू आणि हे सगळ्यांनी म्हणजे तो वेल पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आणि तो वेल जेवण झाल्यानंतर ते पानं म्हणजे सगळ्यांना विडा म्हणून खायला दिली. तर ते सगळेजण आनंदाने खाऊ लागले. तेव्हापासून त्या विड्याच्या पानाची प्रथा चालू झाली, की म्हणजे आपणही बघा आता नवीन ते झाले, की आपण विड्याचं पान म्हणजे विडा आपण देवाजवळ ठेवतो. तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे. आणि तेव्हापासून हे विड्याच्या पानाचंही म्हणजे खूप महत्त्व आहे आणि ह्या पानाला फार म्हणजे पूजामध्ये समजा तुम्ही लग्न कार्यात ह्याच्यात सगळ्याच म्हणजे कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तर हे अशा मोहिनी रूपामधून, अमृतामधून हे म्हणजे विड्याच्या पानाचा म्हणजे वेल तयार झाला आणि त्याला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर त्या वेलाचा म्हणजे पानाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे, जेणेकरून जी आपल्या घरातील मुलांची प्रगती समजा मुलांचे काही लग्न कार्य जे काही अडी-अडचणी असतील, जे थांबल्या असतील, तर ते हे जे उपाय केल्याने ते निघून जातील. तर तो उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणजे देवघरामध्ये बाळकृष्णासमोर आपल्याला एक म्हणजे 2 विड्याची पाने ठेवायची आहेत. त्यावर म्हणजे एक स्वस्तिक काढायचं आहे हळदीनं आणि त्यावर ₹1 नाणं ठेवायचं आहे आणि सुपारी घेऊन त्या सुपारीला कुंकाने थोडंसं लाल बोट लावायचं आहे आणि ती ठेवायची आहे. तर बघा, लक्ष्मी म्हणजे ₹1 नाणं म्हणजे ही लक्ष्मी असती आणि अक्षदा हे म्हणजे आपल्या सगळ्या आपण शुभ कार्यात अक्षदाच वापरत असतो. तर ती अक्षदा आहे आणि त्या अक्षदा सुद्धा अखंड घ्यायच्या आहेत, तुटलेल्या नसावेत आणि त्यावर तुम्ही 2 लवंगा ठेवायच्या आहेत. तर लक्ष्मीला सुद्धा लवंगा हे प्रिय आहेत. त्यामुळे हे आपण लवंग, ₹1 नाणं आणि सुपारी हे ते विड्याच्या पानावर ठेवून, ते विड्याचे पान आपली इच्छा बोलायची आहे आणि भगवान हरिविष्णूंना आपण प्रार्थना करून बाळकृष्णाजवळ ठेवायची आहे. ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या नक्कीच ते विड्याचं पान तिथं गुरुपुष्यामृताच्या योगावर ठेवल्यानंतर आपलं ते काम पूर्ण होणार आहे. आणि गुरुपुष्यामृत हा म्हणजे 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. आणि हा उपाय आपल्याला म्हणजे सकाळीच करायचा आहे. सकाळीच म्हणजे तुमची जेव्हा देवपूजा होईल, स्नान वगैरे झाल्यानंतर, त्या दिवशी हे आपल्याला हे ठेवायचं आहे, देवाचा समोर विडा ठेवायचा आहे.
आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या बोलायच्या आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर घरातली व्यक्ती कोणतीही व्यक्ती ही उपाय करू शकतो आणि फारच तुम्हाला ह्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्हाला हे करणं शक्यच नसेल तुमच्या घरच्या सगळ्याच व्यक्तींना, तर तुम्ही एखाद्या गुरुवार पाहून हे कारण अधिक महिना आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरी चालेल. तर कुठल्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि नक्की करून बघा. हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील अडी-अडचण, जे काही लग्न कार्य थांबले असतील, तर ते त्यांना म्हणजे आपल्याला प्रगती होईल आपल्या कुठल्याही कामाची आणि आपल्या जे काही मार्गात अडथळे आले आहेत, ते पण नाहीसे होतील. तीही म्हणजे भगवान हरिविष्णूंची सेवा समजून आपण ही करायची आहे आणि लक्ष्मी मातेचं सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. तर तुम्हाला बघा या लक्ष्मी मातेची म्हणजे कुंकुमार्चन केल्याने ह्यानी सुद्धा आपले जे काही लग्न कार्य जे मुलींचे थांबले असतील, ते सुद्धा आपले आवर्जून म्हणजे लग्न व्यवस्थित मार्गी पडतील. काही जे काही अडथळे आले असतील त्यांच्या ह्याच्यामध्ये ते पण निघून जातील. तर ही लक्ष्मी मातेची ही सुद्धा सेवा ह्या महिन्यात खूप फलदायी सेवा आहे. तर तुम्ही नक्की ही सेवा करून बघा. आणि कुठल्याही ह्या महिन्यामध्ये तुम्ही सेवा केली, त्याला तुम्हाला 33 पटीनेच फळ मिळणार आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये समजा गुरुपुष्यामृत योग आहे, चतुर्थी आहे, हे सगळ्या मेन दिवशी जर तुम्ही अशा काही सेवा केल्या, तर त्याची आपल्याला नक्कीच भरभरून फळ मिळत असते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कोणतीही म्हणजे पूजा करताना आपण अक्षदा आहे ते वाहतो. तर हे सगळ्या आपण जे काही विडा ठेवलो, तर घरातले जेवढे मेंबर आहेत, तेवढ्या मेंबरांनी जरी अक्षदा त्या आपल्या विड्याच्या पानावर वाहिल्या, आपण जे काही विडा आपण बाळकृष्णाजवळ ठेवणार आहेत आणि नमस्कार केला, तर सगळ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या सुद्धा निघून जातील आणि सगळ्यांनाच भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतील. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. गुरुपुष्यामृत हा सुवर्ण संधी आहे आपल्याला ह्या दिवशी. तर तुम्ही हे नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.